व्यवस्था करणारे आमचे हरिभक्त परायण रामकृष्ण काकडे माऊली, त्याचबरोबर कैलाशी पाटील उद्योगपती सावत यांचं आम्हाला योगदान लाभले. बाळारामजी मेहर उद्योगपती बापगाव. ओ पहिलाच बॉल बॅटची कड, मागे फ्लाय स्लिपला बॉल गेलाय आणि अरविंद की प्रशांत दोघे बाद होऊ शकले असते, मात्र फायनली तिथे मिळाल्या त्या 2 धावा. जयेश शेलार आला गोलंदाजी करण्यासाठी. पहिल्या ओव्हरमध्ये जयेश शेलारनं खरं तर सिक्सरनं सुरुवात केली होती आणि तब्बल 18 किती 19 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये त्याच्या विरुद्ध जोडण्यात आल्या होत्या. पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये माझ्यासोबत जोडले जात आहेत अजय गरज सर. वेलकम सर, आपलं स्वागत है कमेंट्री बॉक्स में. थैंक यू सो मच समीर ठाकरे. यस, टाइम नोट किया जा चुका है और पहले 4 ओवर्स 20 मिनट के भीतर कंप्लीट करने पड़ेंगे. उल्टा शॉट, गेंद हवा में, फील्डर उसके नीचे, गेंद को कैच कर लिया है, लेकिन अंपायर बता रहे हैं कि गेंद और बल्ले के बीच में संपर्क नहीं हुआ है. लेग बाइज का इशारा किया गया है. बड़ी ही सनसनीखेज शुरुआत इस मुकाबले की. आमने टीम ने अपनी रणनीति में थोड़ा सा बदलाव किया है. हालांकि ओपनिंग जोड़ी में कोई बदलाव नहीं है, लेकिन पिछले मैच में पहली गेंद का सामना अरविंद ने किया था और इस मैच में प्रशांत ने स्ट्राइक लिया. देखना है, दोनों अंपायर्स के बीच में चर्चा हो रही है. क्या यहां पर विकेट मिलेगा, चेक करना चाहते हैं अंपायर. टीवी अंपायर की मदद ली गई है. ऑनफील्ड अंपायर के पास जरूर पूरा अधिकार है, जब चाहे तब टीवी अंपायर की मदद ले सकते हैं. हालांकि सॉफ्ट सिग्नल हमने देखा है कि अंपायर ने नॉट आउट कहा है, लेकिन फिर भी थोड़ी शंका है. टेक्नोलॉजी है उसका यहाँ पर यूज किया जा रहा है. थर्ड अंपायर अजीम अब्दुल्ले, ऑनफील्ड अंपायर हिरामन खरकर अर्थात हैरी और उनके साथ उमेश केणे. इट्स नॉट आउट. चलिए खेल की शुरुआत करनी है. टीवी अंपायर का निर्णय आता हुआ. बैट्समैन नॉट आउट है. सिंगल लेग बाइज के जरिए स्कोर आगे बढ़ता हुआ 3 रन बिना किसी नुकसान के. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय की पूर्णपणे पायांना लागून बॉल तो झेल होता. अपील तर होती की बॅटला स्पर्श झाला. सातांना देखील भरपूर वर लागला होता चेंडू, ज्या प्रकारे तो झेल पकडण्यात आला होता. गेंदबाज जयेश शेलार पहले ओवर में गेंदबाजी करते हुए. ओह, डेड बॉल का एक अद्भुत इशारा. अंपायर हैरी, जहां पर है हैरी वहां पर मनोरंजन रहेगा जारी. वा वा वा, खूपच चांगले यमक जुळतायत आज अजय गरज सरांचे, कारण गावात येते एक वेगळी ऊर्जा आहे समालोचनामध्ये आज. ऊर्जा तो हमेशा रहती है. और ये देखिए फिर से एक अलग तरीका ढूंढ लिया है. अलग अलग तरीके के इशारे और समझने वालों को इशारा काफी. बिल्कुल सही कहा. चला जयेश, हा बॉल सोडून दिला. आहा, काय निर्णय आहे ते अजून कळलेला नाहीये. वाईट बॉल. चला, पायांनी वाईट दिला होता सुरुवातीला, नंतर हातांनी केला. वाह, एकदा जोरदार टाळ्या वाजवा. काय फुल स्ट्रेच केलं स्वतःला. एथलेटिक एफर्ट. और ये आसान नहीं होता है. इसके लिए आपको काफी प्रैक्टिस करनी पड़ती है, खुद को बहुत फिट रखना पड़ता है. इस बार बिल्कुल ओवर पिच लॉफ्ट कर दिया है. तारामंडल में भेज दिया अरविंद ने. 6 रन. ओए पंजाबी मुंडे, भांगडा, क्या बात आहे. सर्वकडे मॅच होतोय सध्या. आपण हॅरी यांना पाहतोय आणि काय फटका आहे. वा, लाजवाब, हाय अँड हँडसम, क्लासिकल हा फटका आपल्याला बघायला मिळाला. सिक्सर आला. हैरी की तो बारी है, लेकिन अरविंद बता रहे हैं कि मैं भी हूं मैदान में और मैं भी कमाल कर सकता हूं. सिक्सर से खाता खुला है. पिछले मैच में भी छक्के से शुरुआत की थी और फिर जल्दी आउट हुए थे. इस बार जोखिम भरा सिंगल कंप्लीट करते हुए दोनों बल्लेबाज. ये रनिंग बिटवीन द विकेट्स में थोड़ी सी गड़बड़ हो रही है. पहली गेंद पर भी मौका बना था, लेकिन पीसी टीम उसको भुना नहीं पाई. 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 11 रन बिना किसी नुकसान के. जयेश, आज थोडासा आपण जर विचार केला तर महागड्या सरल्या पहिल्या मॅच मध्ये सुद्धा खूपच जास्त रन्स त्यांना खर्च केले होते आणि इथे 11 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या. 4 लीगल बॉल आतापर्यंत टाकलेत आणि जरूर इथून आपण विचार केला तर जो स्टार्ट मिळणं
आमनेकरांना गरजेचा होता. फुल टॉस बॉल ऑन साइडला दिशा दाखवली आहे. वॅकंड एरिया खाली क्षेत्र, बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे येईल. आणखी एक चौकार. जहाँ चौका तो प्राप्त किया है प्रशांत ने, लेकिन मुझे लगता है कि सोच रहे होंगे कि शायद 2 रन्स कम बनाए इस गेंद पर. फुल टॉस थी, कनेक्शन उतना भी परफेक्ट नहीं था, लेकिन अच्छी बात ये रही कि इनफील्ड को क्लियर किया. लॉन्ग लेग बाउंड्री पर कोई खिलाड़ी नहीं है, पावर प्ले चल रहा है, उसका फायदा उठाते हुए पहला चौका इस मैच का, पहला चौका प्रशांत का. रन संख्या उछलती हुई 15 रन. अच्छी शुरुआत है, फ्लाइंग स्टार्ट योगेश इलेवन आमने बी टीम के लिए. नक्कीच खराब चेंडू होता, जयेश महाग डॅटरला आणि त्याचा फायदा मात्र प्रशांतनं उचललेला आहे. प्रशांत टीमचा कॅप्टन नेहमीच चांगल्या सुरुवातीसाठी खरं तर या खेळाडूला ओळखलं जातं आणि आज अरविंदनं देखील चांगली साथ दिलेली आहे आणि चांगली सुरुवात तोही मिळून देत असताना पुन्हा एकदा हेलिकॉप्टरचा अंदाज. बॉल हवेत, विकेट मिळण्याची दाट शक्यता आहे आणि पकडलाय जेल शॉर्ट कव्हरला मानव इझियर आणि चांगला जेल पकडत असताना खेळाडू बाद होतोय. पहिला धक्का लागेल योगेश इलेवन आमने संघाला. जल्दबाजी कर बैठे. ये गेंद अच्छी थी फुलर लेन पर स्टंप्स की तरफ. हेलीकॉप्टर शायद ऑन साइड में खेलना चाहते थे, लेकिन गेंद गई ऑफ साइड में और कवर्स की दिशा में. बहुत ही अच्छा पूर्वानुमान वहां पर मानव मात्रे का. वेल जज कैच. एक बार फिर से निराश करते हुए प्रशांत. शुरुआत इस दफा अच्छी मिली थी, लग रहा था कि अच्छा खेलेंगे, लेकिन लंबा नहीं खेल पाए. 6 रन बनाकर पेविलियन की राह पर. पहले ओवर की समाप्ति पर आमने टीम का स्कोर 15 रन 1 विकेट के नुकसान पर. आमने टीम का रवैया हमने देखा पिछले मैच में, काफी आक्रामक बैटिंग बल्लेबाजों ने की थी. हालांकि शुरुआत उस मैच में काफी निराशाजनक थी. पावर प्ले में सिर्फ 12 रन आए थे और 2 बल्लेबाज भी आउट हो चुके थे, लेकिन पावर प्ले के बाद बहुत ही धुआंधार बैटिंग देखने को मिली थी. खासतौर पर आखिर के 2 ओवर्स में ऋषिकेश और भावेश ने गजब की बल्लेबाजी की थी. दोनों ने मिलकर 15 गेंदों में 47 रन बनाए थे, जिसके चलते एक बड़ा टोटल योगेश इलेवन आमने बी टीम ने खड़ा किया था और आखिरकार उस मैच को भी जीतने में कामयाब रही टीम. तो दोनों भी जीती हुई टीमें हैं. इस मैच में जीतने वाली टीम आगे बढ़ेगी और हारने वाली टीम के पास एक और मौका रहेगा. हल्की सी शॉट ऑफ लेन गेंद पुल कर दिया है. कंट्रोल पुल शॉट है, गैप में खेला हुआ स्ट्रोक. बेहतरीन फील्डिंग, जबरदस्त क्रिकेट. 2 रन जरूर मिलेंगे यहां पर. भावेश पहुंचे थे गेंद पर, बल्कि भावेश गेंदबाज है. जयेश ने गेंद को रोका है. 2 रनों से स्कोर आगे बढ़ाते हुए अरविंद 17 रन 1 विकेट के नुकसान पर. नए बल्लेबाज देवेंद्र नॉन स्ट्राइकर से इन पर. अगली गेंदाई से राउंड द विकेट. फिर से शॉट ऑफ लेंथ, फिर से खींच के मारा है. इस बार कोई मौका नहीं फील्डर के पास. 4 रन. क्या बात है, आज भरपूर मनोरंजन करते हुए अंपायर हैरी. एक अलग ही उनकी अदा है जिस पर कई सारे दर्शक फिदा है. और अरविंद बहुत ही बढ़िया टच में नजर आ रहे हैं, गेंद के मेरिट पर अच्छे शॉट्स खेलते हुए. तास बघायला मिळाला अरविंदचा आज त्याच्या बॅटिंग मधून. अगदी चेंडूच्या मेरिटवर खेळत असताना ज्या दिशेने बॉल येतोय त्या दिशेने फटके खेळण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. 21 धावा आहेत धावफलकावरती. भावेश यावेळेला फुलर लेंथ बॉल होता, ड्राईव्ह करण्यात आले समोर. बॉलर बॅक पास ड्राईव्ह, लॉंग ऑफ मधून फिल्डर येतात. दुसरा धावेचा प्रयत्न होईल आणि 2 धावा ते बघता बघता पूर्ण केल्या जातात. एकेका धावेला महत्व फार आहे. थोडासा फंबळ झाला पियुष आणि त्याचा फायदा मात्र फलंदाजांना लगेच होत असताना 2 धावा तिथे मिळाल्या आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 आकड्यावरती. 23 रन्स ऑन दी बोर्ड नाव. प्रत्येकी 5 षटकांचा सामना आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त केस आकारला, धावांचं संरक्षण केलं बाळगोपाल सोनाले पाड्याच्या विरोधात. चला दोन्ही कॅप्टन आपण तयार राहायचंय. सौमिक केबल नेटवर्क भावाळे आणि बाळगोपाल सोनाले पाडा. पुन्हा एकदा चांगला फटका ड्राईव्ह करण्यात आला समोर, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल सीमारेषेच्या बाहेर. अरविंदच्या बॅटमधून क्लासिकल चौकार. कुमार की पड़ रही है जबरदस्त मार. अरविंद उर्फ कुमार बहुत ही बेहतरीन फॉर्म में नजर आते हुए पिछले मैच में जो कसर रह गई थी उसकी यहाँ पर भरपाई करते हुए स्ट्रेट डाउन द ग्राउंड. बिल्कुल तीर की तरह सीधा स्ट्रोक था, कोई मौका नहीं दिया फील्डर को. शानदार चौका. अच्छी पारी खेलते हुए, अच्छा स्टार्ट देते हुए अपनी टीम को अरविंद. ये बेहतर लंबाई वाली गेंद बिल्कुल जड़ में रखा इस बार इनसाइड एज.
बैकवर्ड ऑफ द स्क्वायर फील्डर मौजूद ऑन साइड में। इससे पहले कि फील्ड किया जाता, सिंगल लेने का मौका कुमार के पास। स्कोर बढ़ता हुआ 28 रन 1 विकेट के नुकसान पर। पावर प्ले का अच्छा लाभ उठाया है हमने टीम के बल्लेबाजों ने। 28 धावा धाव फलकावरती आपल्याला बघायला मिळतात। जरूर पॉवर प्लेला कॅपिटलाइज करत असताना ही जी पॉवर प्लेची 2 षटकं अत्यंत महत्त्वाची असतात। शॉर्ट प्लेन बॉल होता ऑन साइडला, पुन्हा एकदा टर्न केला डीप मधून मिड विकेटचे फिल्डर इथे ड्रॅग करत असताना करदरा बॉल अगदी खाली ठेवला, जमिनीच्या साह्यानं फटका बघायला मिळाला। देवेंद्रच्या बॅटमधून आली आहे सिंगल आणि याचबरोबर 2 षटकांचा केस संपन्न 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 29 ला 1 पॉवर प्ले पूर्णपणे योगेश 11 आमने बी संघाने आपल्या नावी केला। और इसी की कमी रह गई थी पिछले मैच में। भले ही मैच जीते थे लेकिन पावर प्ले को कैपिटलाइज नहीं कर पाए थे। शुरुआती ओवर्स में बल्लेबाजी उतनी अच्छी हुई नहीं थी, लेकिन इस मैच में पावर प्ले का अच्छा फायदा उठाया है। तो यहाँ पर एक बार फिर से मौका है कि बड़ा टोटल खड़ा किया जा सकता है। पिछले मैच में 80 रन बनाए थे, इस मैच में शायद उससे भी थोड़े और अधिक जोड़ना चाहेंगे, लेकिन पावर प्ले के बाद देखना है कि गेंदबाजी किस तरह की होती है। गेंदबाजी में बदलाव किया जा रहा है। बायत के गेंदबाज पीयूष पाटिल आक्रमण पर आते हुए पिछले मैच में इंप्रेस किया था। खासतौर पर पीयूष का जो पहला ओवर था वो काफ़ी अच्छा रहा था, जिसमें उन्होंने 7 रन देकर 1 विकेट चटकाया था। हालांकि दूसरे ओवर में कहीं ना कहीं थोड़े से महंगे साबित हुए थे। 2 ओवर में 25 रन देकर एक सफलता। पहले मुकाबले में 6-6 ओवर का वो मैच था। अब 5-5 ओवर के मैचेस है और 5 अलग अलग गेंदबाजों का इस्तेमाल भी तो आपको करना पड़ेगा। ये बड़ी चुनौती है समीर। अक्सर हम देखते हैं 5-5 ओवर के मैचेस जो होते हैं वहां पर मिनिमम 4 बॉलर्स का यूज किया जाता है, लेकिन इस टूर्नामेंट के रूल्स काफी अलग है। 5 ओवर्स के लिए 5 गेंदबाजों का इस्तेमाल करना पड़ेगा। क्या बात आहे, म्हणजे आता जरूर प्रत्येकी गोलंदाजाला संघामधील असणाऱ्या इथून कस लावावा लागणार आहे, कारण आता त्यांची बारी येणार आहे जे बऱ्याच मॅच मध्ये आली नव्हती। यावेळेला पुलचा फटका, सक्सेसफुल अटेम्प्ट, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिड विकेट सीमा पार। देवेंद्रच्या बॅटमधून आलाय सिक्सर। देवेन भी अपने हाथ खोलते हुए, हल्की सी गेंद पीछे रखी हुई थी, लेफ्ट आर्म राउंड द विकेट, एंगल अंदर की तरफ, ज्यादा बाउंस नहीं था और बल्लेबाज के लिए कंफर्टेबल हाइट पर अक्रॉस द लाइन स्विंग किया। टाइमिंग लाजवाब, बेहतरीन छक्का। खूपच सुंदर हा फटका आपल्याला देवेंद्रच्या बॅटमधून पाहायला मिळाला। पहिल्या मॅच मध्ये तब्बल 80 धावा बनवल्या होत्या आणि तिथे स्टार्ट चांगला मिळाला नव्हता। मिडल ऑर्डरला मधल्या फळीमध्ये येऊन ऋषिकेश आणि भावेशनं खूप चांगल्या रन्स बनवल्या होत्या। आता तर त्या दोन्ही खेळाडूंचं येणं बाकी आहे आणि ते आता विदाऊट प्रेशरही असतील, कारण येथे स्टार्ट सलामीवीरांनी चांगला मिळवलाय। पुन्हा एकदा लॉफ करत असताना लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे विवेक सुनील शेट फुलोरे स्टँडला सलामी देणारा येतोय सिक्सर। इस बार सीधे बल्ले का प्रहार करते हुए लॉफ्टेड ऑफ ड्राइव, एक क्लासिकल सिक्सर। बैक टू बैक छक्के निकलते हुए देवेंद्र के बल्ले से। अरविंद और देवेंद्र दोनों का इंजन गरम और हमने बी टीम की गाड़ी चली रम पम पम। 41 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। बॅक टू बॅक 2 सिक्सर। पीयूष महाग डॅटरला लेंथ मध्ये बदल करावा लागेल। पुन्हा एकदा प्रहार मोठाच करायचा होता, परंतु यावेळेला प्रॉपरली टायमिंग करता आलेलं नाहीये। त्याच्यावरती मिळेल ती फक्त एकच जाऊन। एका धाव्याने स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा तुम्हाला बघायला मिळतील त्या 42 धावा। 42 रन्स ऑन द बोर्ड नाव। एक खेळाडू आतापर्यंत गमावला। तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना दोघांमध्ये चांगला तोड पाहायला मिळाला आणि चांगला तालमेल आहे, चांगली भागीदारी करत असताना। जी हाँ, पहले ओवर में पहला विकेट गिरा था 15 के योग पर। उसके बाद से 27 रनों की एक तेज तर्रार पार्टनरशिप दोनों के बीच में। एक और बढ़िया शॉट ऑन ड्राइव करते हुए, हालांकि लॉन्ग ऑन पर फील्डर मौजूद है। हल्का सा फंबल जरूर हुआ था, लेकिन तुरंत रिकवरी करते हुए फील्डर। एक से अधिक कुछ नहीं। स्कोर आगे बढ़ता हुआ 43 रन। 43 धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात। चांगली टोटल आहे। आता इथून दबाव जरूर वाढला असेल तो म्हणजेच गावदेवी पीसे संघावरती, कारण अजय सर आपण येथे विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये याच पीसे संघाने 77 धावा एक षटक ठेवून पूर्ण केल्या होत्या। म्हणजे त्या टीमकडे बॅटिंग चांगली आहे, परंतु आता येथे आव्हान वेगळं असेल आणि तर रनआउटसाठी टीव्ही पंचांची मदत घेण्यात आलेली आहे। डायरेक्ट हिट करण्यात आला होता। फ्लाय स्लिपचा फील्ड अगदी शॉर्ट थर्डमॅन वरून डायरेक्ट हिट करण्यात आला होता आणि बघूया आता एक्झॅक्ट बॅटर सेफ आहे की नाही ते आपल्याला बघायला मिळेल।
तोपर्यंत पाणी घेऊन जा मैदानात. जी हाँ, समय का सदुपयोग करते हुए वहां पर अंपायर और बल्लेबाज नॉट आउट है, सुरक्षित तरीके से पहुंच चुके हैं. जोखिम जरूर उठाया था लेकिन क्रिकेट के जो बेसिक्स होते हैं रन कंप्लीट करने के, वो वहां पर कुमार ने आखिरकार दर्शाए और बल्ला घसीटते हुए लेकर चले गए. सही समय पर पहुंचे अपनी क्रीज में. सिंगल कंप्लीट हुआ है. रन संख्या आगे बढ़ती हुई 44. एक गेंद बची हुई है इस ओवर में. इस ओवर के बाद ड्रिंक्स ब्रेक लिया जाएगा. डिसीजन भी काफी जल्दी आया है टीवी अंपायर का, इसीलिए इस गेंद के बाद ड्रिंक्स ब्रेक होगा. अच्छी स्थिति में टॉस हारने के बाद पहले बैटिंग करते हुए इस महत्वपूर्ण मैच में योगेश इलेवन आमने बी टीम. लगभग 15 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाए जा रहे हैं समीर. और आपने जैसे जिक्र किया कि पीसी टीम के पास भी जो बल्लेबाजी है वो गजब की बल्लेबाजी है. बहुत डेप्थ है उनके बैटिंग में. बढ़िया गेंद, क्लीन बोल्ड कर दिया है. आवश्यकता थी विकेट की और विकेट अपनी टीम को दिलाते हुए पीयूष. क्लीन बोल्ड. तो जजमेंट होता, अनुमान तो होता, मात्र सरळ यष्टांना धडकणारा बॉल आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर त्या 44 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ड्रिंक्स इंटरव्हल मैदानाच्या आतमध्ये आहे. ऐकूया आपण डीजे कल्पेश किंग. RD11 आयोजित सरपंच कप 2026 में सावरीदेव प्रीमियर लीग 2026 और आज पहला दिन तीसरा मुकाबला फिलहाल विनर विनर के बीच में चलता हुआ. योगेश इलेवन आमने बी बनाम आई गावदेवी पीसे, जहां पर पीसे टीम ने टॉस जीता, पहले गेंदबाजी चुनी है और अभी तक 2 सफलताएं अर्जित कर चुकी है पीसे टीम. लेकिन रन्स भी काफी लीक हुए हैं पहले 3 ओवर्स में. 44 रन्स स्कोरबोर्ड पर. अरविंद अच्छा खेले, आउट होने से पहले 21 रन बनाए. प्रशांत ने आउट होने से पहले केवल 6 रनों का योगदान दिया. और अब गेंदबाजी के लिए विनय पाटिल तैयार होते हुए. नए बैटर ऋषि, पिछले मैच के हीरो, नॉन स्ट्राइकर सेन पर. देवेंद्र के लिए ये टॉपेज है, फील्डर उसके नीचे. ओ, सही तरह से जज नहीं कर पाए. 2 खिलाड़ियों से गलती हुई है और गेंद बाउंड्री के बाहर. और देखिए अंपायर हैरी बता रहे कि क्या हुआ इस गेंद पर. ढूंढते रह जाओगे. ज्या प्रकारे चेंडू शोधत होता आणि अंपायरने देखील तेच सांगितलं. आणि इथे आपण बघतोय की चौकार मिळाला आहे आणि चौकारानं धावसंख्या आता वेगाने पुढे जाताना 48 वरती देवेंद्रही बाद होऊ शकला असता. दोन्ही सेट बॅटर मैदानाच्या बाहेर जाऊ शकले असते, कारण शेवटच्या बॉलवर पियुषनं तिथे सफलता मिळवली होती. अरविंदला बाद केलं होतं, मात्र इथे आलेला हा चौकार कुठेतरी दबाव अधिक वाढवत असताना आणि अशा प्रकारच्या रन्स ज्या वेळेला एखाद्या गोलंदाजाच्या विरुद्ध येतात ना, त्यावेळेला गोलंदाज थोडासा दबावात जातो, डिमोटिवेट होत असतो. फील्डर्स का साथ मिलना जरूरी. देखिए ओवर पिच है, सामने लॉफ्टेड शॉट, फ्लैट एंड फ्यूरियस, सिक्सर.
पर नमक छिड़कना। पिछली गेंद पर कैच ड्रॉप हुआ और अगली गेंद पर शानदार सिक्सर देवेंद्र के बल्ले से। स्कोर 54। लोफल टॉस इस बार टर्न कर दिया है बिहाइंड स्क्वायर ऑन साइड में। बल्ले के थोड़ी सी अंदर लगी, फील्डर मौजूद, लेकिन 2 की कोशिश, जोखिम भरा हो सकता था। यहां पर अपील हुई जरूर, लेकिन बल्लेबाज सुरक्षित अपने क्रीज में। काबिले तारीफ रनिंग बिटवीन द विकेट्स। 2 रनों से स्कोर बढ़ता हुआ 56। कौतुकास्पद नक्कीच नक्कीच अजय सर. आणि ज्या वेळेला जो सॉन्ग सादर झाला डीजे मॅन कडनं, नक्कीच काही रिॲक्शन्स तुम्ही स्टेजवर देखील बघितले होते. थोडेसे आनंदी चेहरेही बघायला मिळाले. धावसंख्या 2 ने पुढे जाताना धावफलकावरती 56 धावा. स्टार्ट चांगला मिळाला विनयच्या विरुद्ध. विनयने आय थिंक मागच्या सामन्यामध्ये नरेशनं खूप चांगली गोलंदाजी केली होती, परंतु आता विनय 4थ्या षटकामध्ये थोडासा महागडा ठरलाय आणि एक चूक देखील त्याच्या ओव्हरमध्ये बघायला मिळाली, जेथे कॅच सुटला होता. इसके बाद एक नॉकआउट मैच, और इसके बाद के सभी मैचेस आज के दिन के खेल में वो नॉकआउट रहेंगे. तो पहला नॉकआउट मुकाबला बाल गोपाल सोनाले पाड़ा बनाम सौमिक 11 भावाले. सौमिक केबल नेटवर्क अक्रॉस द लाइन खेलते हुए, फील्डर मौजूद है डीप में. इस बार एक ही रन से संतुष्ट होते हुए बल्लेबाज. 13 रन आ चुके हैं पहली 4 गेंदों पर. विनय के लिए शुरुआत उतनी अच्छी नहीं है, क्योंकि फील्डर का साथ मिला नहीं. पहली गेंद पर कैच ड्रॉप हुआ नरेश के हाथों से, नहीं तो देवेंद्र की एक बड़ी विकेट उनको मिल सकती थी. और कैच ड्रॉप होने के बाद धुआंधार बैटिंग जारी रखी है देवेंद्र ने. बहुत उम्दा पारी. 9 गेंदों में 28 पर पहुंच चुके हैं. टीम का टोटल 57, 2 विकेटों के नुकसान पर. हो, आणि ऋषी आता स्ट्रायकिंग एंडला असेल, ज्यानं मागच्या सामन्यामध्ये आय थिंक 28 धावांची एक विध्वंसकी साकारली होती. विनयच्या समोर आल्या आल्या पहिलाच बॉल उचलून फेकून दिलाय सरळ लॉंग ऑनच्या बाहेर. येतोय सिक्सर. मनोरंजन कर रहे हैं, अंपायर मनोरंजन कर रहे हैं. सरपंच कप 2026 साउरदेव प्रीमियर लीग, और ये तो ताकत का भंडार है. बिल्कुल ओवर पिच गेंद थी. थोड़ा सा ऐसे लगा कि उन्होंने स्लॉग हिट की तरह खेला है, लेकिन कहां पर उछाला है, लॉन्ग ऑन के ऊपर से सामने की दिशा में. गजब का स्ट्रोक. ऋषि एक बार फिर से खुशी देते हुए हमने बी टीम के समर्थकों को. ही ताकद आहे, ऋषीची ही ताकद आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 63. ओ, विनयचा बॉल इथे एक्झॅक्ट काय घडलंय, आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद. विकेटचं पतन ऋषीला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. षटकारानंतर चूक प्रत्युत्तर देत असताना आणि धक्का देतोय हा फार मोठा विनय पाटील. मागणा जरूर ठरला, परंतु फायनली त्या ठिकाणी बाद केलंय ते म्हणजेच फलंदाज ऋषीला. आणि धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 63 ला 3. सौमिक केबल नेटवर्क भावाले के कैप्टन और बाल गोपाल सोनाली पाड़ा टीम के कैप्टन. 4 ओवर के बाद 63 रन 3 विकेटों के नुकसान पर. ऋषि सिक्सर जड़ने के बाद पेविलियन में लौटे हैं. इस मैच में लंबी पारी नहीं खेल पाए, और अब नए बल्लेबाज भावेश क्रीज पर पहुंचे. भावेश भी बढ़िया खेले थे. ऋषि और भावेश के बीच में वो तेज तर्रार पार्टनरशिप हुई थी पिछले मैच में, जिसमें 19 रनों का योगदान भावेश का रहा था, और 2 सिक्सर्स उन्होंने जड़े थे, एक चौका जड़ा था. गेंदबाजी के लिए नरेश थोड़ी सी जगह दे बैठे हैं. बैकफुट पर जाकर खेला है, लेकिन कवर पॉइंट को बीट नहीं कर पाए देवेंद्र. 1 ही रन मिलेगा. नरेश ने तो काफ़ी इंप्रेस किया था. सबसे किफ़ायती गेंदबाजी अभी तक इस टूर्नामेंट में. अंतिम ओवर किया था पिछले मैच में, और वहाँ पर सिर्फ 2 रन दिए थे. ये भी अंतिम ओवर है, क्योंकि ये 5-5 ओवर का मैच है. 5 ओवर में समीर 75-80 रन टोटल तो बड़ा रहेगा. मजबूत स्कोर होगा, लेकिन क्या वो महफूज होगा, ये देखने वाली बात है. टोटल मोठे असेल, परंतु कोणतीच टोटल सेफ नाहीये. क्रिकेटमध्ये कोणतीच टोटल मोठी नाही आणि कोणतीच टोटल छोटी नाही. आपण बऱ्याचदा बघितलंय, परंतु नरेश काय गोलंदाजी करतोय. कौतुकास्पद कामगिरी त्याच्या वतीनं तुम्हाला बघायला मिळाली.
मागच्या सामन्यामध्ये जे ते भरपूर साऱ्या अडचण दिसत होती संघासमोर, कारण सर्वच गोलंदाजांनी जवळपास मार खाल्ला होता आणि अशा परिस्थितीमध्ये नरेशनं 2 धावांचं षटक टाकला. इथे तेच आहे, प्रत्येकी गोलंदाजाच्या विरुद्ध रन्स आल्यात, परंतु नरेश शेलारवरती तो कोणताही दबाव नाहीये. पहिल्या 2 बॉलवर जी लाईन आणि लेंथ बघायला मिळाली आहे, 64 धावा धावफलकावरती. और पीछे टीम की जो गेंदबाजी है उसमें सबसे अनुभवी गेंदबाज यदि कोई है तो वो नरेश है। अन्य खिलाड़ी तो काफ़ी युवा है, ज़रूर अनुभव उनके पास भी है, लेकिन नरेश कई सालों से खेलते आ रहे हैं और अपना अनुभव अभी तक उन्होंने सही तरह से इस्तेमाल में लाया है। इस बार लेंथ में बदलाव, अपील जोरदार है कॉट बिहाइंड की, लेकिन अंपायर की सहमति नहीं। जबरदस्त गेंदबाजी हार्ड लेंथ पर रखते हुए और अच्छी रफ्तार भी। इससे पहले थोड़ा ऑफ कटर की तरह डाला था उन्होंने, थोड़ा दूर रखा था, लेकिन अब की बार लेंथ को खींचा, रफ्तार बढ़ाई, उछाल प्राप्त किया और तंग किया बैटर को। ही सर खासियत त्याची आहे. त्याच्याकडे तो मिश्रण चांगला आहे. वेगाबरोबर त्याचा टप्प्यावरचा असणारा नियंत्रण आणि या सर्व गोष्टी डेथ ओव्हरमध्ये काय असणं गरजेचं आहे एखाद्या गोलंदाजाकडे, त्या तुम्हाला बघायला मिळाल्यात. इथे पहा, लगेचच थोडासा कमी गतीने टाकला बॉल, आणखी एक निर्धाव. भावेश समोर बॅक टू बॅक 3 डॉट बॉल टाकणं, तेही अंतिम षटकामध्ये. हे फारसं सोपं काम नाहीये, कारण भावेशला तुम्ही विशेषतः मोठ्या फटक्यांमध्येच डील करताना पाहिलंय. और गेंदबाज काफ़ी चतुर है, अच्छी तरह से होमवर्क करके आते हैं बैट्समैन का कि क्या स्ट्रांग जोन है बल्लेबाज का, क्या वीकनेस है उनकी, अच्छी तरह से जानते हैं, उसके अनुसार गेंदबाजी करते हैं। इस बार फुल टॉस मिस इट, गेंद हवा में है, फील्डर काफी दूर। अच्छा एफर्ट, कैच के लिए ही कोशिश की थी, लॉन्ग ऑफ बाउंड्री से लगभग वो डीप मिड ऑन की तरफ आए फील्डर, गेंद थोड़ी सी आगे गिरी, लेकिन रन्स बचा अपनी टीम के लिए। एक ही रन लेने का अवसर वहां पर बैटर के पास, स्ट्राइक अब देवेंद्र के पास। देवेंद्र ने बहुत बढ़िया पारी खेली है, 10 गेंदों में 29 पर, टीम का स्कोर 65, 3 विकेटों के नुकसान पर। लेकिन ये आखिरी ओवर एक बार फिर से काफी इंप्रेस करते हुए नरेश। क्लासिकल बॅटिंग जशी बघायला मजा येते ना, तशी क्लासिकल बॉलिंग आहे. जो टप्प्यावर, लेंथवर, लाईनवर जो मिश्रण आहे, नियंत्रण फार चांगलं आहे. शेवटचा बॉल आहे डावामधील, 62 धावा धावफलकावरती, 65. शेवटचा बॉल आणि इथे विकेट मिळाली आहे. लास्ट बॉलवर देखील हुक करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा फक्त 2 धावांचं षटक त्या ठिकाणी हाताळलं ते नरेश शेलारनं. आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा झाल्या त्या 65. 66 धावांचं लक्ष असलेला सामना जिंकण्याकरिता चांगला कमबॅक पाहायला मिळाला. परंतु त्या अगोदर आपण करूया टॉस. मी कैलास पाटील यांना विनंती करेन, चला आता इथून पुढे नॉकआउटच्या मॅचेस आपल्याला बघायला मिळतील, कारण आता ह्या सामन्यामध्ये संघ पराभूत होणार आहे तो मात्र या स्पर्धेत. चला, प्रत्येकी 5 ओव्हरची मॅच, एक सामना पराभूत झालेले दोन्ही संघात, जिंकणे महत्वाचं असेल. हेड इज अ कॉल, टेल इट इज. चला, टॉस जिंकलेला तो सौमिक केबल नेटवर्क भावाळीनं आणि येस, चला विकास शेठ पाटील, सुप्रसिद्ध वडेवाले, सावध नाका पाटील यांचे बंधुराज, आणि त्यांनी आम्हाला कोल्ड्रिंक्स दिलेल्या. जरूर व्हेरी इम्पॉर्टंट आहे, कारण आता या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं आहे, तरी मॅच जिंकणं तुम्हाला गरजेचे आहे. काय निर्णय? क्षेत्ररक्षण. सामन्यामध्ये बॅटिंग चांगली राहिली, गोलंदाज झाल्या. ॲज अ कॅप्टन तुला नेमका कधी वाटलं की मॅचमधून आपण बाहेर निघतोय? जेव्हा विचारलं त्यांना दोघा तिघांना विचारलं, निखिल आपले कैलासला विचारला, किरणला, नवीन बॉलरला विचारला, त्यावेळी बोलले का आम्ही नाही टाकत. जेव्हा तिथंच आम्ही मॅच हारलो, कारण का त्याची जिम्मेदारी घेतलीच नाही, तिथंच मॅच हारलो आम्ही. जबाबदारी घेणंही गरजेचे आहे. बघा, कधी तुमच्याकडे रिस्पॉन्सिबिलिटी येईल हे सांगता येणार नाही क्रिकेटच्या खेळामध्ये. 5 ओव्हरची मॅच आहे, समोर बाळगोपाल सोनारेपाडा, त्यांच्याकडे विशेषतः त्यांची गोलंदाजी स्ट्रॉंग आहे. तुम्ही फिल्डिंग करणार आहात, परंतु त्यांना बॅटिंग करताना किती धावांपर्यंत थांबवाल? कुठल्या धावा सेफ नाही, कारण का आम्ही केलो, आम्हाला अनुभव भेटला, कारण का पहिलेच मॅचला समजलं का कसं आहे, जेवढ्या कमीत देण्याचा प्रयत्न करून, कारण दीपेननी एंड टाईमावर त्याची मॅच आली, त्याच्यामुळे एक बॉलर पण शॉर्ट आहे ना, आता 5 बॉलर वापरायचे. आता पण कोण बॉलर मला वाटत नाही की जिम्मेदारी घेईल, कारण की जे जिम्मेदारी घेणार होते त्यावेळी वेळेवर आम्हाला नाकारलं. दीपेन नाहीये म्हणजे या मॅचमध्ये सुद्धा? या मॅचला पण नाही आहे. शुभेच्छा असतील तुम्हाला. जरूर बॅटिंग करायची धीरज, मनासारखं झालंय की फिल्डिंग करणार होतंस? फिल्डिंग करणार होतो, पण आता बॅटिंग करायची. मागच्या सामन्यामध्ये स्टॅट चांगला मिळाला, 2 ओव्हरमध्ये 12 होत्या आमच्या संघाच्या, परंतु त्यानंतर 81चं टार्गेट तुम्हाला आलं. कुठेतरी 3rd ओव्हरमध्ये तुम्ही बॅकफुटला आलात
आता या मॅचमध्ये नेमक्या काय रणनीतीने खेळाल आणि इथे किती टार्गेट देण्याचा प्रयत्न कराल? आम्ही 60 जाण्याचा प्रयत्न करू, कारण की समोरची टीम पण चांगली आहे आणि चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा असतील तुम्हाला देखील. नाणेफेकी इथे संपन्न झालेली आहे. टॉस जिंकलेला आहे टीम. सौमिक केबल नेटवर्क प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि लगेचच वळूया आपण बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी तुमच्यासोबत जोडले जात आहेत अजय गरज सर. थँक्यू. थँक्यू सो मच समीर ठाकरे. स्वागत आहे पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं सरपंच चषक 2026 किरवलीमध्ये. सावरीदेव प्रीमियर लीग स्वरूपाची ही स्पर्धा आणि पहिल्यांदाच ही संकल्पना राबवण्यात आलेली आहे आमने लोणाड क्रिकेटच्या इतिहासामध्ये. ग्रामीण फॉर्मॅटमध्ये राकेश दिगाडकर आणि RD11 किरवली यांना त्याचं पूर्ण श्रेय जातं आहे. महत्त्वाची मॅच, दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलेला आहे. विनर टीम या मॅचचा क्वालिफाय करणार आहे क्वार्टर फायनलसाठी. त्यामुळेच शर्तीचे प्रयत्न होतील. धावसंख्या चांगली फलकावर लावली आहे प्रथम बॅटिंग करत असताना योगेश 11 आमने बी संघानं. एकूण 65 धावा धावफलकावर लागलेले आहेत आणि 66 धावांचं टार्गेट आई गावदेवी PC टीम समोर. सलामीची जोडी विनय पाटील आणि आदित्य. आदित्य इज गोइंग टू टेक द स्ट्राईक फॉर द फर्स्ट बॉल आणि गोलंदाजीला सुरुवात करणार आहे मंथन जोशी. पॉवर प्लेची 2 षटकं फार महत्त्वाची ठरणार आहेत. येथे फलंदाजांनी जर वर्चस्व दाखवलं तर मात्र जे टार्गेट मोठं दिसतंय ते कुठेतरी सोपं देखील होताना दिसेल. डावाला सुरुवात, पहिला बॉल. पहिल्याच बॉलवर भिरकावून दिलाय त्याला, जबरदस्त फटका, स्वतःभोवती गिरकी घेतली आणि बॉलला फेकलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बघायचे चौकार की षटकार. पंचांच्या इशाऱ्याची प्रतीक्षा केली जात आहे आणि हा षटकार. जो मागच्या मॅचमध्ये काहीही योगदान देऊ शकला नव्हता, शून्यावर माघारी परतला होता, परंतु या महत्त्वाच्या मॅचमध्ये पहिल्याच बॉलवर खणखणीत असा षटकार त्याने ठोकलाय. बरोबर बॉलच्या लाईनच्या आतमध्ये घुसत असताना स्वतःभोवती फिरकी घेतली, स्विबल करत असताना चांगलं टायमिंग साधलंय आणि भव्य षटकारानं स्वागत केलंय मंथन जोशीचं. 5 ओव्हर्समध्ये 66 धावा. अर्थातच एक मोठं टार्गेट सेट झालेलं आहे, परंतु गोलंदाजांना देखील अचूक टप्प्यावर मारा करावा लागेल, तेव्हाच आमने बी संघ पुढे वाटचाल करताना दिसेल या मॅचमध्ये. यावेळेला ऑन द राईज ड्राईव्ह करत असताना मिड ऑफचा खेळाडू बॉलवर येईल तोपर्यंत एक क्विक सिंगल, थोडंसं फंबलिंग घडलंय, बॉल हातातून निसटलाय. फिल्डरपासून थोडासा दूर देखील टोलावला होता. क्षेत्ररक्षकाला स्वतःच्या डावीकडे जावं लागलं होतं. एक धाव मिळते, धावसंख्या 7 आणि आता स्ट्रायकिंग एंडला विनय पाटील. विनय पाटीलला ज्याच्या बॅटमधून 2 उत्तुंग षटकार पहिल्या मॅचमध्ये पाहायला मिळाले होते, विस्फोटक बॅटर आहे. नेक्स्ट बॉल राईट अमोर द विकेट. बॉल अबेत आहे, मागे गेलाय. फ्लाय स्लिपमध्ये बॉल अडवला जाईल बाउन्सवर, तोपर्यंत एक क्विक सिंगल. टायमिंग चुकलं होतं, समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न विनयचा आणि विनयची ही रणनीती असतेच, पहिल्याच बॉलपासून आक्रमण करणं. हे योजनाबद्ध क्रिकेट त्याचं नेहमीच राहिलेलं आहे. सी बॉल अँड हिट बॉल आउट ऑफ द पार्क अशी त्याची स्टाईल राहिली आहे, त्यामुळेच घातक बॅटर आहे. थोडा वेळ जरी खेळपट्टीवर स्थिरावला तर मात्र अगदी खोऱ्यानं धावा काढताना तुम्हाला तो दिसेल, अशा प्रकारचा बॅटर आहे. मंथन देखील कमी नाही आहे. मोठा फटका जरूर आलाय पहिल्या बॉलवर, परंतु तदनंतर चांगल्या लेंथवर गोलंदाजी करत असताना यावेळेला लेट कटचा वापर केला. शॉर्ट थर्डमॅनला बीट करू शकलेला नाहीये, सिंगल जरूर मिळताना दिसते. चांगलं बॅटल रंगले. पहिला बॉल थोडासा कमजोर पडला होता, एक छान फटका त्याच्यावर आला, परंतु तदनंतर लेंथ आणि लाईन दोन्ही गोष्टींवर चांगलं नियंत्रण मिळवत असताना गोलंदाज मंथन. धावसंख्या 1च्या मदतीनं पुढे सरसावले 9 या आकड्यावर. 66 धावांचा पाठलाग सुरू आहे आई गावदेवी PC संघाकडून. 13.20ची सरासरी प्रतिषटक गाठायची आहे. नेक्स्ट बॉल. हो सुपर्ब डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला, खाली राहिला. खरं तर ड्रायव्हिंग लेंथवर होता, परंतु जी मुवमेंट प्राप्त केली आहे त्यामुळेच विनयला बीट केले. फ्रंटफुटला खेचलं होतं, आमंत्रित केलं होतं मोठ्या फटक्यासाठी ड्राईव्ह करण्यासाठी. मात्र चांगला बॉल
चांगलं कमबॅक. पहिल्या बॉलवर जेव्हा मोठा फटका येतो तेव्हा गोलंदाजावर पूर्णपणे प्रेशर असतं, परंतु प्रेशर आतापर्यंत चांगलं हँडल केलंय मंथनने. शेवटचा बॉल आखूड टप्प्याचा, पुल केला अगदी समोर, खाऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे व्यासपीठाला सलामी देणारा हा षटकार. आणि इकडे झेल स्वीकारलेला आहे. व्यासपीठावर 100 रुपयांचं पारितोषिक आपल्याला मिळेल. आयोजन समितीच्या माध्यमातून RD यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. पहिलं षटक, षटकाराने सुरुवात, षटकाराने अंत, धावसंख्या 15. कमालीचा फटका फ्रंट फुटवर येत असताना आडव्या बॅटनं अगदी समोरच्या बाजूनं बॉलला उडवलंय. नेत्रदीपक सुरुवात आहे. 66 धावांचा पाठलाग करत असताना आई गावदेवी PC संघाची. आमचे सहकारी स्कोरर कुणाल दिगाडकर यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम कुणाल सर. फिफ्टीन विदाउट लॉस. दोन्ही फलंदाजांनी एक एक षटकार ठोकलाय. मधले 4 चेंडू चांगले टाकले होते गोलंदाज मंथनने, परंतु शेवट आणि सुरुवात खराब राहिली. आणि आता गोलंदाजीसाठी भावेश जोशी, एक उंच पुरासा गोलंदाज, चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. चांगले तिखट यॉर्कर टाकण्याची क्षमता आहे. पहिला लेंथ बॉल, स्विच हिटचा वापर, सुरेख फटका, फक्त दिशा दिली आणि बॉल थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा, चौकार. द्यायचं नाहीये ही स्पष्ट रणनीती सलामीवीरांची पाहायला मिळते आणि पॉवर प्ले सुरू आहे, त्याचा फायदा घेतायत. मागच्या ओव्हरमध्ये 2 षटकार, या षटकाची सुरुवात चौकारानं फ्लाइंग स्टार्ट आपल्या टीमला मिळवून देत असताना आदित्य आणि विनय. धावसंख्या बिनबाद 19. विकेटच्या शोधात योगेश 11 आमणे B संघ. विकेट लवकरात लवकर घ्यावी लागेल, ही जोडी लवकरात लवकर फोडावी लागेल, नाहीतर दोन्ही फलंदाजांचा आता जंप बसताना दिसतोय. पुढचा बॉल ओव्हर द विकेट, जस्ट बॅक ऑफ लेंथ, लाईन थोडी व्हॅरी केली, उजव्या इष्टीच्या आणखी बाहेर टाकला बॉल आणि बीट केले बॅटरला. चांगला बॉल. एखाद दुसरा चांगला चेंडू टाकून होणार नाहीये. जरूर तुमच्याकडे धावा चांगल्या आहेत डिफेंड करण्यासाठी, परंतु 2-3 कमजोर बॉल जरी पडले एका ओव्हरमध्ये तरी देखील जे आस्किंग रन रेट आहे 13.20चं तेथपर्यंत फलंदाजी करणारा संघ पोहोचू शकतो. त्यामुळे प्रत्येक बॉल चांगला टाकावा लागेल. स्वीप करण्याचा प्रयत्न, अपील जोरदार आहे आणि पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. जोरदार अपील लेग बिफोर साठी झालं होतं आणि तिकडे मागे बॉल कॅच देखील करण्यात आलेला आहे आणि पंचांनी अखेर फलंदाजाला बाद घोषित केलेला आहे. पण कन्फर्मेशन आमच्यापर्यंत येईल कॉट बिहाइंडच्या रूपात तिकडे बाद झालाय, झेलशीटच्या रूपात की LBW. लेग बिफोर विकेट. रिस्क जास्त होती या फटक्यामध्ये. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, थोडा अक्रॉस जात असताना खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि विकेट टू विकेट बॉल, फास्ट अँड फ्युरियस बॉल होता ज्याच्यावर यश मिळालंय भावेशला. नितांत आवश्यकता होती ब्रेक थ्रूची. आदित्यला चांगला स्टार्ट मिळाला होता, परंतु फार मोठी इनिंग्स त्याला खेळता आली नाही. बाद होण्यापूर्वी 12 धावांचं योगदान दिलं. संघाची धावसंख्या 1/19. मोठा फटका लागल्यानंतर गोलंदाज कमबॅक करताना दिसलेत मागच्या ओव्हरमध्ये देखील आणि या ओव्हरमध्ये देखील तेच चित्र आहे. नवीन बॅटर पियुष मैदानामध्ये चांगला खेळला होता पहिल्या मॅचमध्ये. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. हो, स्वागत. यॉर्करनं डिग आउट केलाय. बॅट जास्त उंच घेतलीच नाही, बॅकलिफ्ट फार कमी होती आणि त्यामुळेच तो यॉर्कर अगदी व्यवस्थितपणे डिग आउट केलाय. सिंगल प्राप्त करत असताना फलंदाज पियुष. सिंगलनं स्वतःचा अकाउंट ओपन केलंय. संघाची धावसंख्या 20 धावा. आणखी 46 धावांची आवश्यकता आहे. जबरदस्त आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचं RD11 किरवली संघाच्या मार्फत. राकेश शेठ दिगाडकर, माजी उपसरपंच, ग्रुप ग्रामपंचायत किरवली इताडे यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा रंगते. फार दूरवरचा बॉल खेळण्याचा प्रयत्न, वाईड असणार आहे. अवांतर धाव येथे खर्च करत असताना गोलंदाज भावेश. आतापर्यंत षटक चांगलं राहिलंय. पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करतोय. पहिल्याच बॉलवर स्विच हिटचा वापर, चौकार ठोकला होता आदित्यनं, परंतु
दबावाला न जुमानता त्याने कमबॅक केलंय, गोलंदाजी केली आतापर्यंत. पुढचा बॉल सामना करेल विनय पाटील. खोलवा टप्प्याचा बॉल ऑन साईडला हलक्या हातानं ड्राईव्ह करत असताना टायमिंग विशेष नाहीये. फिल्डर डीप मधून पोहोचतोय सर्कलमध्ये. जबरदस्त कमिटमेंट. फक्त एकच धाव तिथे मिळताना दिसते. सिंगल डबल्स देखील फार महत्वाच्या ठरणार आहेत. मोठे फटके तर अधूनमधून खेळावे लागतात जेव्हा तुम्ही 5 ओव्हर्समध्ये 66 धावांचा पाठलाग करता, परंतु मोठे फटके खेळत असताना अधूनमधून ज्या सिंगल्स डबल्स तुम्हाला मिळत आहेत त्यांच्यावर देखील लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. धावसंख्या 1-22. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज भावेश. आणखी एक चांगला बॉल खोलवा टप्प्याचा ऑन साईडला फ्लिक करत असताना वाईडिश डीप मिड विकेटला फिल्डर वेगानं आलाय. जबरदस्त फिल्डिंग, मात्र फेक खराब आहे. दिशा इन थ्रो बॅकअप करण्यासाठी फिल्डर आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, येथे धावचीची संधी. स्ट्रायकर्स एंडला एष्ट्या तर उद्ध्वस्त केल्या विकेट किपरनं, परंतु कुठेतरी रॉंग एंड थ्रो होता बॅकअप करणाऱ्या फिल्डरचा. बॉलरकडे जर फेक झाली असती तर तेथे संधी जास्त होती. संधी दवडली गेली आहे. 3 धावा कंप्लीट होत आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं होतं, परंतु फेक अतिशय सुमार दर्जाची. आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 1-25. 66 धावांचा पाठलाग करत असताना या मॅचमध्ये आई गावदेवी पिसे संघ. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 18 बॉल्समध्ये तब्बल 41 धावांची आवश्यकता. बरोबर नेक टू नेक फाईट आहे. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या प्लीज. योगेश 11 आमने बी संघ. यानंतर फार महत्वाची मॅच असणार आहे. नॉकआउट सामना आपल्या समोर असेल. एका बाजूला सौमिक केबल नेटवर्क भावाळे आणि त्यांच्या विरोधात टीम असणार आहे बाळगोपाळ सोनालेपाडा. दोन्ही संघांनी क्रिकेट चांगलं दाखवलं पहिल्या मॅचमध्ये, परंतु ते पराभूत झालेत आणि त्यामुळेच आता नॉकआउट मॅच खेळण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. बॅट आणि बॉलमध्ये घनघोर संघर्ष त्या मॅचमध्ये देखील पाहायला मिळेल आणि ह्या मॅचमध्ये देखील जबरदस्त संघर्ष आहे. दर्जेदार क्रिकेट, दर्जेदार स्पर्धा. 18 चेंडू आणि 41 धावा हे समीकरण. चलिए हमने बी टीम के कैप्टन प्लीज थोड़ा सा स्पीड अप करें और ध्यान में रखिए पहले 4 ओवर्स आपको 20 मिनट के भीतर कंप्लीट करने हैं. गेंदबाजी के लिए राकेश. पावर प्ले का खेल समाप्त हो चुका है और थोड़ी सी लिबर्टी मिलती है फील्डिंग करने वाली टीम के कैप्टन को. उनके पास थोड़ी सी आज़ादी रहती है कि फील्ड को खोल सकते हैं. अब 5 खिलाड़ी बाउंड्री पर तैनात किए जा चुके हैं. मैदान बहुत बड़ा तो नहीं है, लेकिन बहुत ही खूबसूरत ये मैदान है. जो ध्वज लगाए गए हैं मैदान के इर्द गिर्द फड़फड़ाते हुए, हवाएं बह रही है. पहली गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर. दिशा इन गेंद के साथ शुरुआत करते हुए राकेश. रन्स तो है लेकिन अनुशासन दिखाना पड़ेगा गेंदबाजों को. स्कोर आगे बढ़ता हुआ 26 रन 1 विकेट के नुकसान पर. पावर प्ले का जो खेल हमने देखा है, आमने बी टीम ने भी पावर प्ले का अच्छा लाभ उठाया था. 2 ओवर में 29 बनाए थे, जवाब में 25 रन पावर प्ले के खेल में पीसे टीम ने बनाए. छोटी गेंद, मिस टाइम स्ट्रोक, सीधी हवा में खड़ी हो गई है. खुद गेंदबाज है गेंद के नीचे और जबरदस्त कैच. कतई आसान नहीं था ये कैच, लेकिन आसान बनाया वहां पर गेंदबाज राकेश ने. कॉटन बोल्ट के रूप में आउट होते हुए बल्लेबाज पीयूष. हर मैच में काफी उतार चढ़ाव देखने को मिल रहे हैं और यही तो दर्शक भी देखना चाहते हैं. कभी बल्लेबाज भारी पड़े तो कभी गेंदबाज भारी पड़े. बल्लेबाज अच्छी शुरुआत करे तो गेंदबाज वापसी करे और गेंदबाज अच्छी शुरुआत करे तो फिर बल्लेबाज वापसी करे. वाइड के साथ शुरुआत, लेकिन पटकी हुई गेंद पर विकेट प्राप्त किया है राकेश ने. जबरदस्त उछाल प्राप्त किया था और उस उछाल में ही वहां पर बल्लेबाज को हैरान किया. ज्यादा योगदान नहीं दे पाए पीयूष. 4 रन बनाकर आउट हुए. नए बैट्समैन भावेश सामना करते हुए. वाइड गेंद पर बल्ला चला दिया है, लेकिन फायदा मिलेगा. गेंद निकल गई है थर्ड मैन बाउंड्री के बाहर. 4 रन.
गेंद को छोड़ देते तो जरूर अतिरिक्त रन मिल सकता था। टप्पा पड़ने के बाद और बाहर की तरफ निकल रही थी, लेकिन मौका वहां पर देखा बैटर भावेश ने, बल्ला चला दिया, थर्ड मैन सर्कल के अंदर था, फाइन भी था, उसको बीट किया और चौका प्राप्त कर लिया है। चौके से आगाज होता हुआ भावेश की पारी का। टीम का स्कोर 30 रन। इस बार बेहतर लाइन है, थोड़ा और अंदर की तरफ इस बार रखा था और गति में भी बीट किया बैटर को। अच्छी नोकझोंक चल रही है, अच्छे शॉट्स भी लग रहे हैं, विकेटें भी गिर रही है और बीच बीच में कुछ डॉट गेंदें भी देखने को मिल रही है। तो पूरा मनोरंजन होता हुआ दर्शकों का सावरदेव प्रीमियर लीग 2026 में। 30 रन बने हैं, 36 रन और चाहिए, 15 गेंदें शेष। वो कमजोर गेंद है, फुल टॉस, लेकिन सही तरह से एलिवेट नहीं कर पाए और गैप में भी नहीं खेल पाए। डीप मिड विकेट पर फील्डर मौजूद, केवल 1 रन। अपने आप से थोड़े से निराश रहेंगे भावेश, क्योंकि यहाँ पर अच्छा मौका था, एक बड़ा हिट जड़ सकते थे, लेकिन शायद तैयार नहीं थे फुल टॉस गेंद के लिए। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 31 रन। 16 गेंदों का खेल हो चुका है, अब 14 गेंदें बाकी है। 14 गेंदों में 35 रनों की जरूरत ये मुकाबला जीतने के लिए और क्वार्टर फाइनल में पहुंचने के लिए आई गावदेवी पीसी टीम को। अगली गेंद लेकर राकेश राउंड द विकेट से, ओ फ्रंट फुट पर आकर लॉफ्ट कर दिया है, गगनचुंबी स्ट्रोक, विनय पाटिल ऑन फायर, 6 रन। दर्शकों का मनोरंजन खिलाड़ी कर रहे हैं और हमारे डीजे किंग कल्पेश भी करते हुए। बहुत ही शानदार छक्का, तगड़ा प्रहार, स्कोर उछलता हुआ 37, 37 रन बन चुके हैं और अब 29 रनों की जरूरत है। 13 गेंदें शेष। फ्रंट फुट पर बहुत अच्छा खेलते हैं विनय, अपने लॉन्ग लीवर्स का इस्तेमाल करते हैं, लंबे हाथ है उनके, हाइट डिसेंट है और उसका गेंदबाजी में और बल्लेबाजी में भी बढ़िया लाभ उठाते हैं। ओहो, ये अद्भुत है, ऑफ स्टंप के काफी बाहर की गेंद को ऑन साइड में उड़ाया, एक और सिक्सर। बल्लेबाजी में जिक्र ही कर रहा था कि फ्रंट फुट पर कमाल के शॉट्स खेलते हैं। हालांकि इस तरह की शॉट्स ज्यादातर बल्लेबाज बैक फुट पर खेलते हैं जब पुल शॉट खेलने का प्रयास करते हैं, लेकिन पहले ही फ्रंट फुट पर कमिट हो चुके थे, वहां से उन्होंने गेंद को पुल किया है। आकर्षक सिक्सर, बैक टू बैक छक्के निकलते हुए विनय के बल्ले से और टीम पीछे की स्थिति थोड़ी मजबूत नजर आ रही है। 3 ओवर का खेल समाप्त, रन संख्या 43, 43, 2 विकेटों के नुकसान पर। समीकरण 12 गेंदे और जीतने के लिए 23 रन, लेकिन अभी भी मैच में काफी जान नजर आ रही है, रोमांच है और यहां से क्या गेंदबाज पलटवार कर सकते हैं ये देखने वाली बात है। क्या कुछ होगा आने वाले 2 ओवर्स में, किसकी होगी हार, किसकी रहेगी जय जयकार, बताने के लिए माइक्रोफोन पर तैयार होते हुए हमारे साथी कमेंटेटर योगी पाटिल। हॅलो हॅलो चेक. धन्यवाद अजय गरत. शुभ दुपार, गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. सर्वांचं पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये सरपंच चषक किरवली सावरदेव प्रीमियर लीग मध्ये मनापासून हार्दिक स्वागत करतोय. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये 23 धाबींची अजूनही आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी आई गावदेवी पीसी संघाला. अरविंद आता मात्र या ठिकाणी षटकाला सुरुवात करतो. पहिल्या चेंडू फुल टॉस हवेत केलाय, शतरक्षक चेंडूखाली जाण्याचा प्रयत्न करतायत परंतु त्या ठिकाणी झेल ड्रॉप. अशा प्रमाणे तुम्हाला झेल पकडावं लागतील जर इथून जर तुम्हाला या सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल तर मात्र या ठिकाणी तुम्हाला मात्र इथे चांगला परफॉर्मन्स द्यावा लागेल. परंतु या ठिकाणी रेफर केलाय बीमरसाठी, अंपायर्स कॉल आहे. यस,
चला कुठल्याही संघावरती कुठल्या प्रकारचा अन्याय होणार नाही यासाठी आता मात्र आमचे तिन्ही ऑफिशियल पंच आता मात्र या ठिकाणी जबरदस्त कामगिरी करतायत. ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न आपण पाहू शकाल. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि इट्स फेअर बॉल. फुल टॉस आणि त्याच्यावरती फलंदाजीने पलून पूर्ण केल्या 2 धाबा. समीकरण आपण पाहिलं की 12 मध्ये 23 ची गरज असताना आता मात्र समीकरणामध्ये थोडासा बदल होताना पाहायला मिळू शकेल. 11 चेंडू आता शिल्लक आणि विजयासाठी 21 धाब्यांची अजूनही आवश्यकता. विनर वर्सेस विनर सध्या आपण हा सामना पाहतोय. जो संघ या सामन्यामध्ये पराभूत होणार त्याला मात्र अजून एक संधी या सामन्या स्पर्धेच्या माध्यमातून निर्माण होणार आहे. परंतु जो मागील या सामन्यात जो मात्र नेक्स्ट सामना मात्र आपल्याला पाहायला मिळेल तो सामना मात्र नॉकआउट असेल. अरविंद पुन्हा एकदा खेचून मारलाय. चापराक चाबूक चेंडू चालक ते काऊ कोणत्या दिशेनं 6 धाबांसाठी षटकार. जबरदस्त मात्र या ठिकाणी हा स्ट्रोक सिलेक्शन पाहू शकला. अगदी खेचून मारलाय आणि याच फटक्याची मात्र कुठेतरी पीसी संघाला मात्र आवश्यकता होती. तो फटका मात्र या ठिकाणी फलंदाज भावेशच्या बॅटमधून निघाला. पहिला सिक्सर त्याच्या बॅटमधून निघाला. एक चौकार वैयक्तिक 13 धावसंख्येवरती तो खेळलो आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर या ठिकाणी विनय चांगल्या मूडमध्ये आहे. 3 षटकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत निघाले. तो वैयक्तिक केलं 20 या धावसंख्येवरती आणि आता मात्र समीकरण पाहिलं तर या ठिकाणी 10 चेंडू शिल्लक आणि 10 चेंडूमध्ये विजयासाठी 15 धाबीची गरज. पहिल्या इनिंगमध्ये योगेश लेवन आमने संघाने धाबा चांगल्या प्रमाणे उभारल्या होत्या. 65 धाबा जोडल्या होत्या परंतु 66 धाबांचा मात्र या ठिकाणी संरक्षण करत असताना गोलंदाज मात्र या ठिकाणी मागणे राहिले आणि अरविंदवरती सुद्धा मात्र या ठिकाणी हल्ला बॉल चढवला आहे. हो नो लुक शॉट. फटका चांगला पाहायला मिळतो आणि मिडवे केला चांगलं क्षेत्ररक्षण. एका क्षणाला पाहू शकाल त्या ठिकाणी ऋषीनं जम्प केला आणि जम्प घेत असताना मात्र त्या ठिकाणी चिरला स्टॉप केलाय. अशा प्रमाणे तुम्हाला फिल्डिंगचा दर्जा आता मात्र या ठिकाणी वाढवावा लागेल. धाबा रोखण्यासाठी तुम्हाला मात्र या ठिकाणी अधिक मेहनत करावी लागेल कारण सामना अगदी क्लोज चाललाय. 9 चेंडू शिल्लक 9 मध्ये 14 धाबांचं संरक्षण मात्र या ठिकाणी केलं जाणार का. अरविंदला सुद्धा मात्र आपल्या गोलंदाजीमध्ये आता मात्र परिवर्तन करावं लागेल. व्हेरिएशन तुम्हाला सातत्य मात्र इथे दाखवणं गरजेचं आहे. हो अगदी जबरदस्त या ठिकाणी ऑन दी राईस. हो काही फटक्या केला आणि लॉंग ऑफला मिस्टेक घडली आणि या चेंडू सरळ बॉर्डर लाईनच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार. जणू काही एखाद्या बंदुकीतून जेवढ्या वेगाने गोळी निघते तेवढ्याच वेगाने मात्र विनयच्या बॅटमधून हा चेंडू निघाला आणि 2 पायांच्या मधून फरार. चुका होत आहेत. फील्डिंग डिपार्टमेंटमध्ये आज योगेश लेवन आमने संघाच्या वतीने चुका भरपूर होतात. लो फुल टॉस त्याच्यावरती उडवलाय आणि चेंडू सरळ फिल्डरच्या हातामध्ये. नो मिस्टेक. झेलबाद फलंदाज विनय पाटील. फटका तर खूपच चांगल्या प्रमाणे खेळला होता परंतु कुठेतरी फिल्डरला मात्र त्या ठिकाणी शोधलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल अगदी गोलंदाजाच्या पाठीमागे अगदी स्क्रीनच्या समोर जबरदस्त कॅचिंग. कुठल्या प्रमाणे चुकी झाली नाही आणि अखेर जो विनय पाटील नावाचा मात्र इथे वादळ निर्माण झालं होतं तो मात्र शांत केला गोलंदाज अरविंदनं. परंतु जे कार्य विनयला करायचं होतं ते कार्य मात्र चांगल्या पद्धतीने केले. 24 धावांचं योगदान आपल्या संघाला दिलेलं आहे आणि शर्यतीत पाहू शकला या ठिकाणी अजूनही 7 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी 10 धाबींची गरज. म्हणजे हा चेंडू मात्र इथून जर पाहिलं तर फार महत्त्वपूर्ण राहणार आहे दोन्ही टीमसाठी. विनय पाटील बाद झाला आणि तर मात्र साहिल पाटील नावाचा वादळ मैदानाच्या आतमध्ये आलाय. भावेश शिलारच्या सोबतीला. साहिल पाटीलसाठी सुद्धा मात्र हा क्रीडांगण फार लक फॅक्टर राहिलेला आहे. मागील 17 मध्ये जी आपण याच ठिकाणी स्पर्धा पाहिली होती लगभग जर्मन खानवल सगळे धाबाचा डोंगर उभारला होता परंतु धाबाचा पाठला करत असताना साहिलची बाट मात्र त्या स्पर्धेमध्ये चमकले आणि अखेर जर्मन खानवल संघाला मात्र त्या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं. बक्षीस पात्र फिरतील ती लढत परंतु इथे 7 बॉलमध्ये 10 धावेची गरज असताना समोरच्या दिशेनं उडवला आणि चेंडू सरळ चाललाय. हो ते कव्हरच्या दिशेनं 6 धाबांसाठी षटकार आणि प्रेक्षकांना आय थिंक आयवाजेल त्या ठिकाणी पकडलेला आहे. विनंती असेल की आपण यायचं आहे. आयवाजेलसाठी तब्बल 100 रुपयाचं पारितोषिक आपण देणार आहोत आयोजन समितीच्या वतीनं. परंतु या षटकारानं पाहिलं तर पूर्णपणे या ठिकाणी सामना मात्र खुला केलाय आणि झेल आय थिंक सोनू दिघाडकर मात्र त्या ठिकाणी
प्राप्त केलाय. आमचे आयोजक मेंबर आहेत. चला ते 100 रुपये आता मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा असतील. परंतु येणाऱ्या 6 बॉलमध्ये आता विजयासाठी या ठिकाणी 4 धाब्यांची गरज. 6 चेंडू 4 धाब्यांची गरज आणि इथे 4 धाबांचा मात्र संरक्षण गोलंदाज सागर आपल्या संघासाठी मात्र करणार का. हा सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला 6चे 6 बॉल मात्र या ठिकाणी चांगल्या प्रमाणे हाताला लावा लागतील आणि ती ॲबिलिटी गोलंदाज सागरकडे आहे. समोर आहे भावेश आणि साहिलने सुद्धा मात्र या ठिकाणी अगदी मोठ्या फटक्यानेच आपल्या डावाला सुरुवात केली. सिंगलसाठी पाहिलं तर या ठिकाणी शॉर्ट मिडविकेटला एक फिल्डर तैनात केलेला आहे. स्टॅकवरचा फिल्डर अगदी पुढे पाहायला मिळतो प्रशांतच्या रूपानं. व इथे मात्र पाहू शकाल आडव्या पट्ट्याने केलेला प्रयत्न अगदी बॉडीला बरेच होणारा चेंडू. इथून मात्र सिंगल जरी धाव जोडली गेली तरी सुद्धा मात्र त्या आव्हानापर्यंत आई गावदेवी पिसे संघ मात्र मजल मारू शकतो. इथे मात्र पाहू शकाल लेगबाच्या स्वरूपात एक धाव फलंदाजीने कंप्लीट केली आणि आता मात्र समीकरणामध्ये पुन्हा चेंजेस पाहायला मिळतोय. 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये विजयासाठी 3 धाब्यांची गरज. त्या षटकारानं मात्र पाहिलं तर पूर्णपणे या सामन्याची हवा काढली गेली. जो कुमारच्या अगेन्स्ट शेवटच्या चेंडूवरती साहिल पाटीलच्या बॅटमधून निघाला की या चेंडूवरती आता साहिल पाटील सामना इथे मात्र संपन्न करण्याचा प्रयत्न करेल का. राऊंड द विकेट सागर ओ स्वीप केला चेंडू गॅप मध्ये आणि अखेर विजयाचा चौकार साहिल पाटीलच्या बॅटमधून निघालाय आणि 2 पैकी 2 सामन्याच्या लॉर्ड्समध्ये आज विजयश्री प्राप्त केलेले आहेत. आई गावदेवी पिसे संघानं खूप खूप अभिनंदन. परंतु या ठिकाणी योगेश लेवड आमने बस संघाला अजून एक संधी आहे. त्यासाठी तुम्हाला मात्र एक वेगळी स्ट्रॅटर्जी मात्र आकारावी लागेल. परंतु या सामन्यातील आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅच ज्याने अष्टपैलू कामगिरी केलेली आहे. गोलंदाजी करत असताना एक सफलता प्राप्त केली आणि धाबांचा पाठलाग करत असताना 24 धाबांचं आपल्या संघाला योगदान दिलं आणि तो खेळाडू आहे द टावर मॅन ऑफ पीस मिस्टर विनय पाटील.